रात्रीची वेळ असते. एक मुलगी एका रिकाम्या रस्त्यावरून चालत होती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. तिला स्वतःला माहीत नव्हते की तिला कुठे जायचे आहे. ती फक्त चालत होती. वाटेत तिची चप्पल तुटली तरी ती चप्पल तिथे सोडून पुढे जात राहते. समोरून येणाऱ्या गाडीच्या हेडलाईट्स तिच्या चेहऱ्यावर पडतात. ती तिच्या हाताने तिचे डोळे झाकते. त्या गाडीत एक मुलगा होता जो साधारण 27-28 वर्षाचा असेल. उंची 5 फूट 11 इंचच्या आसपास. चेहऱ्यावर हलकी दाढी, नीट सेट केलेले केस, मनगटावर महागडे घड्याळ आणि 3 पीस सूट घालून तो पॅन्टच्या खिशात हात घालून पुढे जातो आणि मुलीसमोर उभा राहतो. ती मुलगी तिच्या चेहऱ्यावरून हात हटवते. समोर उभ्या असलेल्या माणसाकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर एक द्वेषपूर्ण भाव येतो आणि मुलाच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य येते. तो अगदी तिच्याजवळ उभा राहतो. तिच्या कानाजवळ जातो आणि म्हणतो, "तर तू काय विचार केला आहेस मिस श्रुती मोहिते?" ती त्याला ढकलते आणि म्हणते, "दुसऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन तू स्वतःला खूप ताकदवार समजतोय, पण तू तसं नाही आहेस. बरं, मी तुझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला तयार आहे, पण त्याआधी तुम्हाला तुमचे वचन पूर्ण करावे लागेल." तो मुलगा हसतो आणि म्हणतो, "नकुल पटवर्धन एका हाताने घेण्यावर आणि दुसऱ्या हाताने देण्यावर विश्वास ठेवतो. म्हणून एकदा तुम्ही कागदपत्रावर सही केली की तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल." श्रुती मान हलवते आणि म्हणते, "ठीक आहे, आजच जाऊया. मी त्या कागदपत्रांवर सही करायला तयार आहे." नकुल तिच्या जवळ येतो. तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे सरकवतो आणि म्हणतो, "दॅट्स लाईक अ गुड गर्ल." श्रुती रागाने त्याचा हात झटकते आणि पटकन पुढे जाऊन गाडीत बसते. नकुलच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य येते. तो आरामात चालत ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि गाडी सुरू करतो. तो तिच्याकडे एक नजर टाकतो. ती खिडकीतून बाहेर पाहत असते. तिच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता तर लाचारी होती. काही वेळाने गाडी एका मोठ्या घरासमोर थांबते. श्रुती तिच्या विचारांमधून बाहेर येते. गाडीतून उतरते आणि घराच्या गेटसमोर उभी राहते. नकुलही गाडीतून बाहेर पडतो आणि गेटवर उभ्या असलेल्या गार्डकडे गाडीच्या चाव्या देऊन तो श्रुतीच्या शेजारी उभा राहतो. नकुल तिचा हात धरतो आणि म्हणतो, "तर मिसेस श्रुती पटवर्धन, चला आपल्या घरी जाऊया." त्याच्या तोंडातून श्रुती पटवर्धन हे नाव ऐकून तिला खूप राग येतो. ती तिचा हात त्याच्यापासून सोडवते. नकुल पुढे जातो. श्रुती देखील त्याच्या मागे जाते. दोघेही निघून गेल्यावर गेटवर उभे असलेले गार्ड एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात आणि म्हणतात, "या साहेबांना काय झाले आहे आज? ते तर खूप चांगले आहेत, मग या मॅडमसोबत असे का वागतायत?" दुसरा गार्ड म्हणतो, "आपल्याला या गोष्टींमध्ये नाही पडायला पाहिजे. मोठ्या घरातील लोक काय करतील हे आपण कधीच सांगू शकत नाही, आणि जर आपण त्यांना प्रश्न विचारला तर आपण आपल्या नोकऱ्या गमावू." पहिला गार्ड मान हलवून गाडी पार्क करतो. इकडे श्रुती आणि नकुल दोघेही घरात येतात. घर बाहेरून जितके मोठे आणि सुंदर होते तितकेच ते आतूनही सुंदर होते. हॉलमध्ये मोठे सोफे होते आणि त्याच्यासमोर एक मोठा LCD होता. दुसऱ्या बाजूला एक खोली होती आणि एक उघडे स्वयंपाकघर होते. सगळं खूप महाग दिसत होतं. पायऱ्या चढून वर जाताना एका बाजूला 2 खोल्या आणि दुसऱ्या बाजूलाही 2 खोल्या होत्या. घरात नोकरांशिवाय कोणीही दिसत नव्हते. श्रुती सगळं पाहत होती तेव्हा नकुल मोठ्या आवाजात म्हणतो, "तुझं घर बघून झालं असेल तर कामाचं बोलूया का?" श्रुती मान हलवते आणि सोफ्यावर आरामात बसते. तिला माहीत होते की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर रागावून तिला काहीही मिळणार नाही. म्हणून ती शांतपणे बसते आणि मनात काहीतरी विचार करू लागते. नकुल त्याचा कोट काढतो आणि हातात घेऊन वरच्या मजल्यावर जातो. श्रुती त्याला जाताना पाहते आणि नंतर डोके हलवते. नकुल त्याच्या खोलीचा दरवाजा बंद करतो, त्याचा कोट बेडवर टाकतो आणि त्याच्या कपाटातून एक फाईल बाहेर काढतो, ज्यामध्ये काही कागदपत्रे होती. तो फाईल उघडतो, त्या फाईलकडे पाहतो आणि नंतर ती बंद करतो आणि स्वतःशीच म्हणतो, "श्रुती मोहिते, तूच मला वाईट माणूस बनण्यास भाग पाडलेस. आता तू माझ्यासोबत प्रत्येक क्षणी तुझ्या गुन्ह्याची शिक्षा भोगशील. तुझी उलटी गिनती आजपासून आणि आतापासून सुरू होते." नकुल फाईल घेऊन खाली येतो. ती श्रुतीसमोर फेकतो आणि म्हणतो की ती वाच आणि सही कर. "उद्या सकाळी आपण कोर्ट मॅरेज करू, आणि लक्षात ठेव, तू हा करार 1 वर्षाच्या आत मोडू शकत नाही, आणि जर तू तो मोडला तर त्याचे परिणाम काय होतील हे तुला चांगलेच माहिती आहे." श्रुती म्हणते, "मी जे बोलते तेच करते, फक्त तू तुझ्या बोलण्यावर ठाम राहा." श्रुती फाईल उघडते आणि वाचू लागते.
त्यावर सही केल्यानंतर फाईल टेबलावर ठेवते आणि नकुलकडे पाहत म्हणते, झाले, आता तुम्ही तुमचे काम करा. नकुल मान हलवतो आणि कोणाला तरी कॉल करतो. दुसऱ्या बाजूने फोन उचलल्यावर नकुल त्या माणसाला सांगतो, त्याला बाहेर काढा. जेव्हा त्याला पलीकडून येस बॉसचा आवाज येतो तेव्हा नकुल कॉल कट करतो. नकुल म्हणतो, तुझे काम झाले आहे, तुला लवकरच फोन येईल, पण याचा अर्थ असा नाही की तू मला फसवून निघून जावेस. तू वरच्या मजल्यावर उजव्या बाजूला असलेल्या कोणत्याही खोलीत राहू शकतेस. जिथे तुझं मन करेल राहा, पण तुझे सर्व सामान उद्या सकाळपर्यंत खोलीत पोहोचेल. आता आहे त्यात ॲडजस्ट कर. श्रुती म्हणते, ठीक आहे, मी तुला फसवणार नाही, पण तुला मला थोडा वेळ द्यावा लागेल. मी ते माझ्या पद्धतीने हँडल करेल. नकुल डोके हलवतो आणि वरच्या मजल्यावर जाऊ लागतो. मग अचानक वळून म्हणतो, तू या घरात कुठेही जाऊ शकतेस, फक्त माझ्या खोलीच्या आसपास दिसू नकोस. श्रुती लगेच त्याला उत्तर देते, मला हौस नाही आहे तुमच्या आसपास राहण्याची. कुठलाही गैरसमज करून घेऊ नका आणि झोपा. तुम्ही लोकांना त्रास देऊन थकले असाल. नकुल हसत हसत तिथून निघून जातो. त्याच्या जाण्यानंतर श्रुती घरात फिरू लागते. तिला घराची बाग खूप आवडते. फिरत फिरत ती टेरेसवर जाते, नंतर खाली येते आणि बागेतल्या झुल्यावर बसते. ती तिथे बसून झुलत असताना काही वेळाने तिचा फोन वाजू लागतो. श्रुती फोनवर बोलते, ठीक आहे, मी येईन. वेळ आणि ठिकाण मला मेसेज कर. शेवटी आपण इतके दिवस एकत्र होतो, म्हणून मी किमान इतके तरी करू शकते. हे बोलून ती कॉल कट करते. कॉल कट करताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती स्वतःशीच म्हणते, कृपया मला माफ कर, पण मला हे सर्व तुझ्यासाठी करावे लागले. नाहीतर मला माहीत नाही की तुझे काय झाले असते. प्लीज सांभाळ स्वतःला. नकुल जो त्याच्या खोलीची खिडकी बंद करत होता, श्रुतीला झुल्यावर पाहून तिथेच थांबला. तिला रडताना पाहून त्याची खिडकीवरील पकड घट्ट झाली आणि तो हळू आवाजात म्हणाला, काश तू हे सगळं केलं नसतंस. तुझ्यामुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं नसतं तर तू अशा प्रकारे इथे नसतीस. पण आता तू रोज असेच अश्रू ढाळशील आणि तुला साथ देण्यासाठी कोणीही नसेल. नकुल बोलतो आणि खिडकी बंद करतो. लाईट बंद करतो आणि बेडवर झोपतो. श्रुती रडणे थांबवते. ती उठते आणि नकुलच्या खोलीच्या समोरच्या खोलीत जाते आणि झोपते. तिच्या आयुष्यात अचानक काय घडले हे तिला समजत नव्हते. श्रुती तिच्या खोलीत जाते आणि तिच्या आयुष्यात अचानक घडलेल्या उलथापालथबद्दल विचार करू लागते. खूप थकल्यामुळे तिला कधी झोप येते ते तिलाही कळत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रुती झोपली असताना अचानक कोणीतरी तिच्या अंगावर पाण्याने भरलेली बादली ओतली. श्रुती ओरडत उठते, रिदान, तू हे काय करत आहेस? पण जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा तिला धक्का बसतो, कारण नकुल क्रूर हास्य चेहऱ्यावर ठेवून तिच्यासमोर उभा असतो. तो हसत म्हणतो, ओहो, तर तुझा तो रिदान तुला अशा प्रकारे उठवायचा का? श्रुती म्हणते, तुला त्याच्याबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार नाही. हे बोलल्यानंतर ती बेडवरून खाली उतरते आणि उभी राहते, पण अचानक पाण्यामुळे तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते. वेदनेने तिचे डोळे बंद होतात. नकुल तिच्याकडे कोणत्याही भावनेशिवाय पाहतो आणि म्हणतो, जर मी तुला वाचवले असते तर तू म्हणाली असतीस की मी तुला स्पर्श करण्यासाठी बहाणा शोधत आहे, म्हणूनच मी काही केले नाही. तुझे कपडे लवकरच येणार आहेत, लवकर तयार हो, माहीत आहे ना आज आपले लग्न आहे. असे म्हणत नकुल तिथून निघून जातो. श्रुती कशी तरी जमिनीवरून उठते. तिला कमरेत खूप वेदना होत होत्या. ती मनातल्या मनात नकुलला शिव्या देत होती. पाण्यामुळे तिचा संपूर्ण पलंग ओला झाला होता, म्हणून ती जाऊन सोफ्यावर बसते. थोड्या वेळाने एक मुलगी येते. तिचे कपडे टेबलावर ठेवून मान खाली करून ती श्रुतीला म्हणते, मॅडम, सरांनी तुमच्यासाठी हे कपडे आणि सोबत हा स्प्रे पाठवला आहे. जर तुम्हाला वेदना होत असतील तर तुम्ही स्प्रे लावू शकता. श्रुती मान हलवते आणि त्या मुलीला म्हणते, मला मॅडम म्हणण्याची गरज नाही. तू मला माझ्या नावाने हाक मारू शकतेस. आणि तुझं नाव काय आहे? ती मुलगी तिच्याकडे पाहते आणि म्हणते, माझं नाव विधी आहे आणि सरांनी सांगितले आहे की मी तुम्हाला मॅडम म्हणावे, म्हणून मी सरांचा आदेश नाकारू शकत नाही. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी श्रुती डोळे बंद करते आणि एक दीर्घ श्वास घेते. श्रुती म्हणते, ठीक आहे, जशी तुझ्या सरांची इच्छा. पण बाथरूमला जाण्यासाठी तू मला थोडी मदत करू शकतेस का? खरं तर माझ्या कमरेत खूप वेदना होत आहेत आणि कदाचित माझा पायही थोडा लचकला आहे. विधी म्हणते, हो, चला मी तुम्हाला हेल्प करते.
बाहेर येईपर्यंत मी तुमची वाट पाहीन. जेणेकरून काही मदत लागली तर मी तुम्हाला मदत करू शकेन. श्रुती मान हलवते. विधी तिचा हात धरते आणि कपडेही देते आणि दाराबाहेर तिची वाट पाहते. थोड्या वेळाने श्रुती विधीला हाक मारते. मग विधी काळजीपूर्वक तिला बाहेर काढते आणि तिला तयार होण्यास मदत करते. श्रुतीला थोडा आराम मिळावा म्हणून तिच्यावर स्प्रे देखील करते. श्रुती हसून धन्यवाद म्हणते. विधी तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागते. विधी तिच्याकडे अशी पाहत असल्याने ती तिला विचारते, काय झालं, तू अशी का पाहत आहेस माझ्याकडे? विधी हलकेसे हसून म्हणते, काही नाही मॅडम, मला वाटायचे की मोठ्या कुटुंबातील लोक खूप गर्विष्ठ आणि वाईट असतात. सगळीकडे असंच घडतं. पण इथे सर आमच्याशी खूप चांगले वागतात आणि तुम्हीही आमच्याशी खूप प्रेमाने बोललात. त्यामुळे मला बरे वाटले. श्रुती हसत मान हलवते. विधी निघून जाते आणि श्रुती विचार करू लागते. विधी त्या वेड्या माणसाची खूप स्तुती करत होती, पण तो मला कुठल्याही दृष्टिकोनातून चांगला आणि सभ्य माणूस वाटत नाही. माहीत नाही तो माझ्या मागे का लागला आहे. पण त्याने तर माझ्यासाठी स्प्रेही पाठवला होता. कदाचित त्याच्या चुकीमुळे मला दुखापत झाली म्हणूनच त्याने तो पाठवला असावा. श्रुती असा विचार करत असताना तिला नकुलचा आवाज ऐकू आला. जर माझ्याबद्दल विचार करून झाला असेल तर उठ आता, की इथेच बसून राहायचा विचार आहे तुझा? श्रुती आपल्या विचारातून बाहेर येते. त्याच्याकडे रागाने बघत म्हणते, तुला एवढे पण मॅनर्स नाही आहेत का? जर तुम्ही एखाद्याच्या खोलीत गेलात तर आत जाण्यापूर्वी तुम्ही नॉक केले पाहिजे. नकुल कोणत्याही भावनेशिवाय म्हणतो, हे माझे घर आहे. माझं जेव्हा मन करेल तिथं मी ये जा करू शकतो. आता लवकर उठ, आपल्याला उशीर होत आहे. श्रुती चेहरा करत डोके हलवते आणि सोफ्यावरून उठते. पण तिला अजूनही खूप वेदना होत होत्या, म्हणून ती नकुलच्या मागे हळूहळू चालत होती. जेव्हा नकुलला ती खूप हळू चालताना दिसते, तो मागे वळून तिच्यावर ओरडणार होता, पण तिच्या चेहऱ्यावरच्या वेदना पाहून तो थांबतो. तिच्या जवळ जातो आणि तिचा हात धरतो. श्रुती आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि ती काही बोलण्यापूर्वीच तो म्हणतो, पाहण्याची गरज नाही. जर तू अशी चाललीस तर आपण उद्यापर्यंतही पोचू शकणार नाही. म्हणूनच मी तुझा हात धरतोय. आता माझ्यासोबत चल. श्रुतीला यावेळी भांडायचे नव्हते, म्हणून ती शांतपणे त्याच्यासोबत चालते. चालत असताना तिच्या फोनवर एक मेसेज येतो. ती नोटिफिकेशन तपासते आणि मोबाईलवरचे नाव पाहून ती हलकीशी स्माईल करते. पण पुढच्या क्षणी ते हसू गायब होते आणि ती पुन्हा तिच्या चालण्यावर लक्ष केंद्रित करू लागते. तिच्यासोबत चालणाऱ्या नकुललाही त्याच्या फोनवर नोटिफिकेशन दिसते, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात. पण त्याच्या हावभावाकडे पाहून त्याला काय हवे आहे हे स्पष्ट समजत नव्हते. गेटच्या बाहेर पोहोचेपर्यंत ड्रायव्हर गाडी घेऊन येतो. दोघेही गाडीत बसतात. नकुल पत्ता सांगतो आणि ड्रायव्हर गाडी त्या दिशेने वळवतो. ती गाडीच्या बाहेर पाहत असते. यावेळी तिच्या मनात खूप गोंधळ होता. थोड्या वेळाने ते कोर्टात पोहोचतात. नकुल गाडीतून खाली उतरतो. श्रुती ही गाडीचा दरवाजा उघडते आणि खाली उतरते, पण वेदनेने ती अळखडते. त्याचवेळी कोणीतरी तिचा हात धरतो. श्रुती पाहते तर तिला दिसते की नकुल तिचा हात धरून उभा आहे. ती त्याला कोणताही भाव न दाखवत म्हणते, तुला माझा हात सोडायचा आहे तर तू धरलाचस कशाला? नकुल अगदी तिच्या जवळ होता आणि पहिल्यांदा तो तिला इतक्या जवळून पाहत होता. तो ध्यानपूर्वक तिचं निरीक्षण करत होता. गव्हाळ रंग, अर्धे केस मागे बांधून मोकळे सोडलेले, मोठे डोळे ज्यात थोडेसे काजळ तिला अधिक सुंदर बनवत होते. ओठांवर लिप बाम, याशिवाय तिने दुसरा कोणताही मेकअप केलेला नव्हता. कुर्ती आणि प्लाझो घालून ती खूप सुंदर दिसत होती. तिचा आवाज ऐकून नकुल शुद्धीवर येतो. जोपर्यंत तुझा हात धरण्याची वेळ आहे तोपर्यंत मी तुझा हात सोडणार नाही. मी बाकी लोकांसारखा फसवणूक करणारा नाही, जे इतरांवर अन्याय करतात. श्रुती त्याच्याकडे पाहते. तू माझ्यासोबत जे करतोयस त्याला काय म्हणशील तू? मला कळत नाही की तू माझ्या मजबुरीचा फायदा का घेत आहेस आणि वरतून म्हणत आहेस की तू काहीही चुकीचे करत नाहीस. तुला हे सर्व सांगताना लाज वाटत नाही का? नकुल म्हणतो, हे सर्व तुमच्या कर्माचे परिणाम आहेत. बरं, आता माझ्याकडे वेळ नाही आहे, म्हणून चल लवकर, आत जाऊया. श्रुती त्याच्या बोलण्याचा विचार करू लागते. माझ्या कृत्याचे परिणाम? कसे काय? मी तर याला ओळखतही नाही. एवढेच की तो रिदानचा बिझनेस मधला प्रतिस्पर्धी आहे, जो माझ्याद्वारे त्याला दुखावू इच्छितो. दोघेही तिथून निघून जातात.
आणि 5 मिनिटांनी त्यांची नावे पुकारली जातात. आत गेल्यानंतर दोघेही कागदपत्रावर सही करतात. नकुलने स्वतः त्याच्या माणसांना साक्षीदार म्हणून बोलावले होते. सही केल्यानंतर ते बाकीच्या फॉर्मॅलिटी पूर्ण करतात. कोर्टातून बाहेर पडताना नकुलच्या चेहऱ्यावर तेच विकृत हास्य होते आणि तो तिच्याजवळ जातो. मिसेस नकुल पटवर्धन, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल तुमचे अभिनंदन. श्रुती त्याच्याकडे पाहते तर तो आणखी हसायला लागतो. घरी पोचल्यावर एक काका, जे घरात सर्वात मोठे होते आणि वर्षानुवर्षे घराची काळजी घेत होते, ते त्यांचा गृहप्रवेश करून त्या दोघांचे स्वागत करतात. तो दोघांनाही खूप आशीर्वाद देतो. त्यानंतर ते आपापल्या खोल्यांमध्ये जातात. खोलीत आल्यानंतर श्रुती पुन्हा एकदा तिच्या पायावर स्प्रे करते आणि गरम पट्टी बांधते आणि सोफ्यावर झोपते. तिने तिचा फोन पाहिला. मेसेजमध्ये पत्ता आणि वेळ लिहिलेली होती. ती काहीतरी विचार करते आणि मग फोन ठेवते. विचार करताना तिला कधी झोप येते हे तिला कळत नाही. दुपारी तिला उठवण्यासाठी आलेल्या विधीच्या आवाजाने तिचे डोळे उघडतात. ती विधीला काही वेळाने यायला सांगते. ती तिचे पाय जमिनीवर ठेवते. आता तिच्या पायातील वेदना जवळजवळ ठीक झाल्या होत्या. ती तोंड धुवून खाली जाते. नकुल तोपर्यंत ऑफिसला गेला होता. श्रुती विधीला काहीतरी खायला आणायला सांगते. विधी मान हलवते आणि कुकला जेवण बनवण्याची ऑर्डर देते. श्रुती तिचा फोन तपासत जेवू लागते. ती फोनवर कोणाचे तरी फोटो पाहत होती. काही फोटोंमध्ये ती एका मुलासोबत होती आणि दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत होते. हे सर्व पाहून तिच्या चेहऱ्यावर दुःख येते. थोड्या वेळाने संध्याकाळी ती कपडे चेंज करून तिचा फोन आणि पर्स घेऊन बाहेर पडू लागते. तेव्हा विधी मागून तिला हाक मारते आणि विचारते, तुम्ही कुठे बाहेर जात आहात का? श्रुती मान हलवते आणि म्हणते, हो, जर तुझे साहेब आले तर त्यांना सांग की मी काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले आहे. विधी मान हलवते, पण तिच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव दिसू लागतात. श्रुती घराबाहेरून एक ऑटो मागवते आणि त्या ठिकाणाचा पत्ताच सांगते. ऑटो चालक मान हलवून ऑटो त्या पत्त्याकडे वळवतो. श्रुती तिथे पोहोचते. ते एक छोटेसे कॅफे होते. ती ऑटो ड्रायव्हरला पैसे देते आणि ऑटोमधून खाली उतरते आणि कोणाला तरी फोन करते. समोरून एक जण काहीतरी बोलतो. श्रुती कॅफेबाहेर उभी राहून वाट पाहू लागते. काही वेळाने अचानक तिच्यासमोर एक गाडी थांबते आणि त्या गाडीतून एक मुलगा उतरतो. त्या मुलाला पाहून श्रुतीच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते, जी लगेच गायब होते. सर्वांच्या नजरा त्या मुलावर होत्या. तो 5'9" उंचीचा होता. कपाळावर केस पसरलेले, तपकिरी डोळे होते आणि त्याच्या फिटिंग शर्टमध्ये त्याचे शरीर स्पष्ट दिसत होते. तो हसत हसत येतो आणि श्रुतीला पाहून तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो, पण श्रुती हात दाखवून त्याला थांबवते. तो मुलगा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतो. तेव्हा श्रुती म्हणते, रिधान, मी तुला आधीच सांगितले आहे की माझ्यापासून दूर राहा. आपले नाते आता संपले आहे. तू म्हणालास की तुझा व्यवसाय चांगला चालला आहे, जे मीही पाहिले, पण त्यामागे तू ड्रग्सचा धंदासुद्धा करतोस. मला माहिती नव्हते की तू हे काम करतोस. तू मध्यमवर्गीय जीवन जगू शकला नाहीस, म्हणूनच तू हे केलेस. म्हणून आता माझ्याकडे येऊ नकोस. मला तुझ्यासारख्या माणसासोबत राहायचं नाही, जो काही पैशांसाठी इतरांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो. रिदान इकडे तिकडे पाहतो. सगळे त्याच्याकडे पाहत होते. तो श्रुतीला म्हणतो, सगळे आपल्याकडे पाहत आहेत. चल, कुठेतरी दुसरीकडे जाऊन बोलूया. श्रुती आजूबाजूला पाहते तर सगळे त्यांच्याकडे पाहत होते. खरं तर ते रिदानकडे पाहत होते. श्रुती काही न बोलता गाडीत बसते. ते निघून जाताच एक माणूस कोणाला तरी फोन करतो आणि म्हणतो, दोघेही इथून निघून गेले आहेत. मग फोन करणारा कॉल कट करतो आणि श्रुती आणि रिदानचा पाठलाग करू लागतो. रिदान गाडी एका सुनसान रस्त्याकडे वळवतो. हळूहळू अंधारही वाढू लागला होता. श्रुती तो सुनसान रस्ता पाहून रिदानला गाडी थांबवायला सांगते, पण तो थांबवत नाही तर गाडीचा वेग अजून वाढवतो. श्रुती त्याच्यावर ओरडू लागते. तेव्हा रिदान अतिशय शांत आवाजात म्हणतो, आधी मला सांग, तू काय लपवत आहेस आणि माझा असा राग आणि द्वेष करण्याचं नाटक का करत आहेस? श्रुती म्हणते, तू वेडा झाला आहेस का? मी नाटक करत नाहीये. तू ड्रग केसमध्ये इन्व्हॉल्व आहेस आणि मी अशा व्यक्तीसोबत राहू शकत नाही. म्हणूनच आता आपले नाते संपले आहे. हे ऐकून रिदान थोडे हसतो आणि तिच्याकडे पाहतो. जर ड्रग केस झाली आहे तर ती इतक्या सहजासहजी बंद झाली नसती आणि मलाही जेलमधून बाहेर पाठवलं नसतं.
हे सगळं खोटं होतं आणि माझा केस इतक्या लवकर बंद होत आहे म्हणजे तू या सगळ्यात कुठेतरी इन्व्हॉल्व आहेस. आता मला खरं सांग, कारण मला माहीत आहे की तू माझ्यावर इतकं प्रेम करतेस की मला सोडवण्यासाठी तू काहीही करशील. मला सांग, हे कोणाचे काम आहे? कारण मला माहीत आहे की तुला सर्व माहीत आहे, पण तुला मला सांगायचं नाही आहे. श्रुती घाबरते, पण स्वतःवर नियंत्रण ठेवत रिदानला म्हणते, ठीक आहे, मी तुला सगळं सांगते, पण कृपया गाडीचा वेग कमी कर आणि एका बाजूला थांबव, मगच मी तुला सांगेन. रिदान तिच्यावर विश्वास ठेवतो, गाडीचा वेग कमी करतो आणि श्रुतीला सांगतो, मी गाडी थांबवणार नाही. कुणास ठाऊक, तुझा मूड बदलू शकतो आणि तू काहीही न सांगता इथून पळून जाऊ शकतेस. म्हणून मला असंच सांग आणि जर तू जास्त वेळ घेतला तर मी हळूहळू पुन्हा वेग वाढवेल. हे ऐकून श्रुती खोल विचारात जाते. रिदान तिच्याकडे पाहतो. ती काहीच बोलत नव्हती म्हणून तो गाडीचा वेग थोडा वाढवतो. श्रुती घाबरते आणि म्हणते, मी तुला सगळे सांगते. प्लीज गाडीचा वेग कमी कर. ती एक दीर्घ श्वास घेते आणि बोलू लागते, तू. ती पुढे काही बोलण्यापूर्वीच मागून एक ट्रक येतो आणि त्यांच्या गाडीला धडकतो. टक्कर खूप भीषण असल्यामुळे गाडी लगेचच उलटली. 2-3 वेळा पलटी खाल्ल्यानंतर ती एका ठिकाणी थांबली. ट्रकमधून एक व्यक्ती बाहेर येते आणि कोणाला तरी मेसेज करते, काम झालंय, गाडी पाठवा. मग तो माणूस ट्रक ड्रायव्हरला तिथून निघून जाण्याचा इशारा करतो. ट्रक ड्रायव्हर डोके हलवतो आणि लगेच तिथून निघून जातो, कारण त्याला कोणत्याही अडचणीत पडायचे नसते. त्याने हे काम फक्त पैशासाठी केले होते. गाडी उलटते आणि थांबते आणि आतून एक हात बाहेर पडतो, जो रक्ताने माखलेला होता आणि तो हात श्रुतीचा असल्याचे स्पष्ट दिसत होते. लगेच तो माणूस गाडीजवळ येतो, रिदानच्या बाजूचा दरवाजा उघडतो आणि कसा तरी त्याला बाहेर काढतो. नंतर त्याचा श्वास तपासतो. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण तो हसत होता हे स्पष्ट होते. पुढच्या क्षणी दुसरी गाडी येते. तो रिदानला त्या गाडीत बसवतो आणि ते तिथून निघून जातात. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.